मी रोज जो दूध घातलेला चहा पिता तो खरंच आरोग्यासाठी चांगला आहे का? की ब्लॅक टी हा जास्त स्मार्ट चॉईस आहे? आपण भारतात बहुतेक वेळा दूध साखर असलेला चहा पितो, पण संशोधन काय सांगतं माहीत आहे? दुधातील प्रोटीनमुळे चहातील अत्यंत उपयुक्त घटक जसे की अँटीऑक्सिडंट्स, कॅटेकाइन्स त्याला बाइंड होतात आणि त्यामुळे त्याची परिणामकारकता नष्ट होते. यामुळे असंख्य बहुमूल्य फायद्यापासून आपण वंचित होतो. ब्लॅक टीचे फायदे कोणते आहेत ते आपण पाहूया. पहिला म्हणजे अँटी इन्फ्लमेटरी. शरीरात सूज येणे हे भविष्यामध्ये अनेक गंभीर आजारांना आमंत्रण ठरू शकते. ब्लॅक टीमुळे शरीरामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी परिणाम दिसतो. अँटी कॅन्सर प्रॉपर्टी. शरीरामध्ये अनेक प्रकारचे कॅन्सर निर्माण होण्याची प्रवृत्ती ही ब्लॅक टीमुळे नष्ट होते. कार्डिओ प्रोटेक्टिव्ह व्हॅल्यू. ब्लॅक टीमधील फ्लॅवोनाइड्समुळे रक्तवाहिन्या तंदुरुस्त राहतात, हृदयाची क्षमता सुधारते, एंडोथेलियम व्यवस्थित राहते आणि त्यामुळे आपल्याला हृदयविकारापासून प्रोटेक्शन मिळू शकते. फॅट लॉस. ब्लॅक टीमध्ये दूध आणि साखर नसल्यामुळे 0 कॅलरी त्याची व्हॅल्यू असल्यामुळे शरीरामध्ये चरबी वाढत नाही. स्किन फ्रेंडली प्रॉपर्टी. ब्लॅक टीमधील काही घटक हे त्वचेमधील मेलॅनिन या पिगमेंटचे प्रमाण कमी करतात, त्यामुळे स्किनचे टॅनिंग कमी होते. ब्लॅक टीची चव हा एक मोठा प्रॉब्लेम अनेक लोकांना वाटतो. त्यासाठी काळा चहा बनवायचा कसा हे आपण पाहूया. याच्यामुळे चहा कडवट न होता तो फिका आणि स्वादिष्ट होतो. करायचं काय तर छोट्या भांड्यामध्ये 1 कप पाणी घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला आवडीचे असणारे मसाले, दालचिनी, लवंग, आलं, वेलदोडे काहीही टाकून त्याला उकळी आणायची. उकळी आल्यानंतर गॅस बंद करून त्याच्यामध्ये अर्धा ते 1 चमचा चहाची पावडर टाकून 2 ते 3 मिनिट ते मिश्रण झाकून ठेवायचं आणि त्यानंतर तो चहा गाळून प्यायचा आहे. मग तुम्हाला त्याची चव अजिबात कडू लागणार नाही. आणि हो, आपण सवयीने टेस्ट बड्सची आवड बदलू शकतो. 3 ते 4 आठवडे ब्लॅक टी पिल्यावर आपोआप आपल्याला ग्रीन टीची चव किंवा ब्लॅक टीची चव आवडू लागते आणि उलट नेहमीचा चहा जो साखर आणि दुधाचा असतो त्यापेक्षा आपल्याला ही चव जास्त चांगली वाटते. दूध साखरेच्या चहाचे तोटे कसे होतात हे समजण्यासाठी थोडं गणित समजावून घेऊया. रोज सरासरी 2 कप चहा भारतीय व्यक्ती घेते. प्रत्येकात 2 चमचे साखर. दिवसाला 20 ग्रॅम साखर. त्यातून 80 कॅलरीज शरीरात जातात. या कॅलरीज बर्न होण्यासाठी आपल्याला तब्बल अर्धा तास फास्ट वॉकिंग करावे लागते. आपल्या शरीरातील एकूण 5 लिटर रक्तामध्ये फक्त 5 ग्रॅम साखर असते आणि तेव्हाच आपलं शरीर हे उत्तम पद्धतीने निरोगी अवस्थेत चालते. 4 चमचे साखर आपण शरीरात घातल्यामुळे आपलं रक्त हे आपण चौपट गोड करत असतो. त्यामुळे शरीरामध्ये इन्शुलिनची पातळी वाढते आणि त्यातून त्याचा रेजिस्टन्स निर्माण होतो आणि अनेक गंभीर आजारांना भविष्यात निमंत्रण मिळते. आम्हाला गोड चहाने फ्रेश वाटते, हा पण एक गैरसमज आहे. गोड चहातील साखरेने मेंदूमध्ये फक्त डोपामाइन वाढते आणि हळूहळू त्याचे व्यसन लागल्यामुळे आपल्याला फ्रेश वाटण्याची भावना निर्माण होते. वास्तविक चहाचे फायदे जे एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन वाढणे यासारखे असतात ते त्यातील कॅफीनमुळे मिळत असतात आणि कॅफीन हा घटक दोन्ही प्रकारच्या चहामध्ये उपलब्ध असतोच. तर मित्रांनो, चहा आपल्याला सोडायची गरज नाही आहे, तर फक्त स्मार्ट सवय आपल्याला चहा प्यायची लावायची आहे. सो फ्रेंड्स, स्विच टू ब्लॅक टी. स्मॉल चेंज, बिग हेल्थ इम्पॅक्ट. होय, हे तुम्हाला शक्य आहे. फक्त थोडी इच्छाशक्ती हवी आहे त्याच्यासाठी. अशाच हेल्थ टिप्ससाठी फॉलो करा आमचं चॅनल आणि तुमचा चहा तुम्हाला फायदा देतोय की नुकसान हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा.